नमस्कार मित्रांनो, व्हायरल इंडियन या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत। तर मित्रांनो, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि तसेच सध्याचे सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम बघणारे चंद्रकांत पाटील यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय, त्यांच्याविषयी व्यक्त केली जाणारी मतं आणि प्रत्यक्षात त्यांचं व्यक्तिमत्व कसं आहे, त्याचसोबत त्यांचं राजकीय वजन किती आहे हे देखील आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब देखील करा। चंद्रकांत पाटील यांचा जन्म हा प्रभुदास चाळ, रे रोड, मुंबई इथं झाला। त्यांचं शालेय शिक्षण राजे शिवाजी विद्यालय दादर आणि महाविद्यालयीन शिक्षण सिद्धार्थ कॉलेज इथं झालं। चंद्रकांत दादा नावाने ओळखले जाणारे हे पाटील मूळचे असले कोल्हापूरचे असले तरी त्यांचे आई वडील हे गिरणी कामगार असल्यामुळे ते मुंबईतच वास्तव्यास होते। त्यामुळे त्यांचं सर्व शिक्षण हे मुंबईतच पूर्ण झालं होतं। अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे म्हणजेच अभाविप यशवंतरावजी केळकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालयीन जीवनापासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कामास सुरुवात केली। ऑगस्ट 1980 रोजी जालन्याच्या प्रचार अभ्यास वर्गात चंद्रकांत पाटील यांच्या नावाची पूर्णवेळ प्रचारक म्हणून घोषणा करण्यात आली। यानंतर जळगाव जिल्ह्यात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम वाढवण्याची जबाबदारी देखील त्यांच्यावर सोपवण्यात आली। 1990 मध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीनेच काश्मीर प्रश्नावर देशपातळीवर महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जनजागृतीसाठी चलो काश्मीर नावाने मोहीम राबवण्यात आली होती आणि या मोहिमेअंतर्गतच सुमारे 20,000 तरुण श्रीनगरमधील लाल चौकात भारताचा तिरंगा फडकवण्यासाठी जाणार होते आणि या मोहिमेचे नेतृत्व हे चंद्रकांत पाटील करत होते। त्यानंतर चंद्रकांत पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघात सक्रिय झाले। 1995 ते 99 अशी 4 वर्ष त्यांच्याकडे या संघाची पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहकार्यवाह म्हणून जबाबदारी होती। यानंतर सन 1999 ते 2004 पर्यंत पश्चिम महाराष्ट्रात रास्व संघाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या विविध सेवा या कार्यात त्यांची मोलाची भूमिका होती। सतत 13 वर्ष पूर्णवेळ प्रचारक म्हणून काम करणारे दादा पाटील हे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीसारख्या संस्थेत जानेवारी 1994 ते एप्रिल 2000 पर्यंत विश्वस्त मंडळात सदस्य होते। एप्रिल 2000 ते मार्च 2013 पर्यंत दादांकडे रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीच्या सचिवपदी जबाबदारी होती। 2008 मध्ये भाजपने पुणे पदवीधर मतदारसंघातून पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर या 5 जिल्ह्यांमधील पदवीधरांचे विधान परिषदेत प्रतिनिधित्व करण्याची संधी त्यांना दिली होती। 2014 मध्ये पक्षाने त्यांना पुणे पदवीधर मतदारसंघातून दुसऱ्यांदा संधी दिली। या निवडणुकीत त्यांचा विजय होऊन विधान परिषदेत पुन्हा प्रवेश केला। 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप सरकार स्थापन होत असताना या पहिल्या मंत्रिमंडळात त्यांना मंत्री होण्याची देखील संधी मिळाली होती। मंत्रिमंडळात समावेशानंतर सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग, सार्वजनिक बांधकाम विभागासारख्या महत्वाच्या खात्यांचा पदभार त्यांच्याकडे सोपवण्यात आला। 2016 मध्ये त्यांची विधान परिषदेचा सभागृह नेता म्हणून देखील निवड करण्यात आली होती। पांडुरंग फुंडकर यांच्या निधनानंतर जून 2018 त्यांच्याकडे कृषी आणि फलोत्पादन विभागाचा कार्यभार सोपवण्यात आला। महत्वाच्या महसूल खात्याची जबाबदारी देखील त्यांच्याकडे सोपवण्यात आली होती। जुलै 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा विजय झाला। भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना आपला मतदारसंघ चंद्रकांत पाटील यांना द्यावा लागल्यामुळे झालेलं दुःख लपवता आलं नव्हतं। चंद्रकांत पाटील यांनी 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर बाहेरचा उमेदवार अशी देखील टीका झाली होती। पण चंद्रकांत पाटील यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीविषयी कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई सांगतात, चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर यांचा काही अर्थार्थी संबंध नाही। भाजप नेते प्रमोद महाजन किंवा इतर मंडळी जेव्हा कोल्हापूरला यायचे तेव्हा चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत इथं यायचे। पुढे प्रमोद महाजन यांनी दूरसंचार मंत्री असताना त्यांना कोल्हापुरात टेलिमॅटिक्स नावाची कंपनी टाकून दिली आणि मग त्यांचं कोल्हापुरात बस्तान बसलं। या व्यतिरिक्त
ते मुंबईत भाजपच्या गोटातील एक कार्यकर्ता इतकीच त्यांची ओळख होती. चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरवरील प्रेम हे पुतना मावशीचं आहे असं देसाई पुढे सांगतात. त्यांच्या मते कोल्हापूरमधून निवडून जिंकणं शक्य नाही, म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचा रस्ता धरला. त्यांच्या कोल्हापूरकरांवर विश्वास असता तर ते इथूनच लढले असते. त्यांचं कोल्हापूरवरील प्रेम हे पुतना मावशीसारखं प्रेम आहे. पण ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमाळे याविषयी वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते कोल्हापूरमधील मतदारसंघामध्ये शिवसेनेचे आमदार होते आणि भाजप सेना एकत्र निवडणूक लढवत होते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मतदारसंघ मिळणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवण्याचं ठरवलं. याचा अर्थ ते कोल्हापूरमधून पळून गेले असं होत नाही. कोल्हापूर परिसरातल्या कितीतरी व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. कोल्हापूरचा टोल रद्द करण्याचं जे काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जमलं नाही ते चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत आल्यानंतर करून दाखवलं. 15 वर्षाच्या सत्तेच्या काळात काँग्रेस राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केली नसेल त्याहून अधिक मदत 5 वर्षात चंद्रकांत पाटील यांनी लोकांना केली आहे असे देखील चोरमारे बोलले. तर मित्रांनो, ही होती चंद्रकांत पाटील यांच्याबद्दलची माहिती. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला येईल नक्की कमेंटमध्ये सांगा. तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व आपल्या फ्रेंड्ससोबत शेअर करा व अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओ